तर मित्रांनो, ही आहे खेडेगावामधील सकाळचं वातावरण. वडाचं झाड मस्त झाले, लहान होतं, इकडनं त्याला पाणी भेटलं. आता या वडाच्या झाडाला पण विषय असा झालाय, फेऱ्या मारायला इथून जागाच राहिली. तर हा आहे दत्तूनानाचा सुंदर गोठा, म्हशीचा गोठा. गोठा आहे का उकंडा त्याचं काही लक्षात येत नाहीये, पण आहे. तुम्हाला जर कोंबड्या बघायच्या असतील तर तुम्हाला मी जाऊ शकतो. हे आहेत गावरान कोंबडे. तर मित्रांनो, आपल्याला आता ब्रश बनवायचे आहे. नैसर्गिक ब्रश. आंघोळ करून येतो. तर आपल्याला इथं कोल्हे आजी बघायला मिळतील. म्हातारी आजी काठी टिकवीत टिकवीत काल कसा नजर पडला रानात गेलता हा त्याच्या मागे कुठं इथं तो काल आला. मग तू कुठं कुठं चालली? चालले बर. दूध आणा खंडच्यातला. काय तुला सांगायचंय का काय संदेश तुझ्या जीवनाबद्दल? ही आता सगळ्या जगात जाणार आहे. हा सांग ना, तू सांग ना मला, काय तुझा अनुभव जीवनाचा? माझ्या जीवनाचा काय लोकांना काय सांगता येईल किंवा कसं जगावं, काय करावं? जगायला काय आता रोज आहे बाबा भांडणं, मला रोज किरकिर आहे मला. काय सांगन जग तरी, जग काय म्हणतंय काय बोल म्हणा. खरं बोलाय तू मस्त ज्ञानिके, तुझ्यावरली मी ज्ञानिके. आता घरात त्याला कायच करीन ते सांग बरं मला. लोकांनी दिलेलं खपाना, घरात खाल्लेलं खपाना, कुणी दिलेलं खपाना, आणि काय सांगू लोकाला. होय आता मला मी वाजली खाल्लेलं जमाना, एक खाल्लेलं जमाना, गुचीच किती मला म्हणते. हां सांग काय सांगू तर रामपारात पांडुरंगा. काही नको बाबा तुम्हाला, न्यायला तर सांग चांगलं फक्त. मी सांगतो नेहनाच, तुला तुझ्या जीवनाच्या अनुभवातनं काय अवघे सांगायचं असेल किंवा अवघे पैसे सांभाळून ठेवा म्हातारपणी, असं काय लोकांना सांगायचं असलं तर ह्याच्यात रेकॉर्डिंग चालू आहे ती सांग. आता पैसा एवढा कुठलाही माझं सांभाळून ठेवा. नाही तुझ्या काय चुका झाल्या असतील ते सांग, म्हणजे लोक सुधरत. हो 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 तसं माझी चूक चूक म्हणजे काय, पैसे सांभाळून ठेवलं असतं तो उशाला तुझ्या असतं तर म्हातारपणाला कामी आलं असतं. सांभाळायला हे सगळं होतं मला, भरपूर शेतपत होतं, काही राहिलं नाही माझ्या स्वाद्यान बाबू. मग तीच म्हणतोय मी, तू ह्याच्यात सांग मला. पुन्हा येत आता पुन्हा सांगा, पुन्हा बोला पुन्हा का नाही. मित्रांनो, आपल्याला इथं दत्तूनाना सोन्ने कंसात पप्पा धार काढताना दिसत आहेत. पप्पांच्या स्माईलवर सगळे फिदा असतात. स्माईल दा पप्पा, दात लपवताय ना तुम्ही? हा पिवळे झालेत म्हणून का पडलेत म्हणून? हा का लपवताय मग? किती दूध देते? किती का दूध? पार्टी आहेत वय.
तसं इकडं बऱ्यापैकी झाडांचं प्रमाण आहे. शियाना आहे का गोटा आहे काय मिळ लागायसारखं नाही बघी. काढल्यावर मग स्वच्छता अभियान राबवून तर हे आपल्यासाठी आंघोळीचं पाणी टाकताना दिसत आहे. थोड्या वेळाने आपण शंभू करूयात. मग मध्ये चांगलीच फुलली राव. जांभळाचं झाड पेरू काय कोण खात नाही, पिवळे होऊन पडायला लागलेत. इथं आपण माग मायला सुकून गेलो की र. इथं लावलं होतं पान, लावलं होतं खायचं. पिंपळाचं पान जसं उगवतानी लाल ग, लाल ग सखे तुझे गाल ग. पिंपळ मोठा झाला आता तसा. ते चिंचेचे झाड जसे उन्हाळ वृक्षा परी. सीताफळाचं रामफळीचं रामफळी पण चांगली असते ह्या वर्षी. आता बघू, गेल्या वर्षी काय गोड लागत नव्हती. आता थोड्या दिवसांनी मित्रांनो मोहोळ बसायला चालू होईल. मोहोळ माहिती, मध खाता असताल ना तुम्ही. तर इकडं आपल्याला एक शेतकरी मित्र गुरांना गवत काढताना दिसतायत. का राज पातळ झाला का, पातळ झालं काय, लय पातळ झालेला का काल.